नमस्कार, मैं स्नेहा राउत, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। खास खबर पर एक नजर। भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव के उम्मीदवार नाना पंचबुधे इनकी प्रचार सभा में राष्ट्रवादी कांग्रेस, आरपीआई, पीरीपा, खोरीपा के सभी कार्यकर्ता, अधिकारी, पदाधिकारी तथा कर्मचारी उपस्थित थे। कार्यक्रम में शशिर वंजारी ने अपने भाषण द्वारा लोगों को संबोधित किया। या तिन्ही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी दारुण पराभव केलेला आहे। आज त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे। गोव्यामध्येही पराभव झाला होता, अरुणाचलमध्येही पराभव झाला होता, मिझोरममध्येही पराभव झाला होता। पण पैशाच्या भरवशावरती यांनी नोटबंदीचा जो घपला केला होता ना, त्या पैशाचा उपयोग करून तिथे आपली सरकार राज्यपालांना गैरकायदेशीररित्या दुरुपयोग करून, कायद्याचा दुरुपयोग करून आपली सरकार स्थापन केली। आज त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आपल्या हातून 3 हिंदू राष्ट्र निघाल्याच्या नंतर आपल्या हाती हा देश राहते की नाही राहत। तो त्यांनी खेळी खेळली। ये देश की जनता जो है बहुत भली है, बहुत देश से प्रेम करती है। पाकिस्तान के ऊपर में एक आधा सर्जिकल स्ट्राइक बता दो, अपने आप जनता जो है अपनी तरफ आ जाएंगी और फटाफट वोट अपने को मारेंगे। आणि तसं केलं त्यांनी। मनमोहन सिंगच्या काळामध्ये 11 सर्जिकल स्ट्राइक झाले होते, 11। पण कधी मनमोहन सिंगने याचा प्रचार केला का? नाही केला, कारण की देशाची गोष्ट आहे, हे सिक्युरिटीची गोष्ट आहे। हा राजनीतिकरण नाही होऊ शकत कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचा। पण यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या संदर्भात गवगवा निर्माण केला की हम है तो कर सकते, दूसरा कर नहीं सकता। देशाच्या एअर चीफ मार्शल सांगतो कि एयर स्ट्राइक करते वक्त हम सिर्फ बम गिराते हैं, कौन मरा कैसा मरा हम गिनते नहीं। और अमित शाह सांगतो कि 250 मरे, ऐसा बताना जैसा वहां खड़ा था। यानी जब बम गिर रहे थे तो अमित शाह खड़ा था वहां पर और गिन रहा था 250 गिरे, 100 मरे, ऐसे 250 मरे। त्याचा पुरावा नाही। आज तर यूएस गव्हर्नमेंट यही सांगितलं की त्यांचे विमान जेटचे तशी काही एक विमान कमी नाही आहे म्हणून। अरे तुम्ही खोटं इतके बोलता तर तुम्हाला कोणीही विचारणार आहे? तुम्ही सांगितलं होतं 2014 मध्ये कि एक सैनिक मरेगा तो 10 साल लेके आऊंगा म्हणून। तो हम पूछ रहे हैं, हमारे 44 जवान मरे हैं, हमको हमारे 440 आतंकवादी का सर चाहिए। हमारा अधिकार है, हम पूछेंगे क्यों नहीं? हमारा अधिकार है। हमारे देश के सैनिक अगर मर रहे तो हम पूछेंगे, बता नरेंद्र मोदी कितने आतंकवादी तूने मारा, तेरे को तब मानेंगे। सिर्फ वोटों की राजनीति के लिए इस तरीके का लोगों को मूर्ख बनाने का काम छोड़ दो। विकास के मुद्दे पर वोट मांगो, नहीं मांग सकते, विकास किए नहीं तो क्या मांगोगे? दूसरा विषय लेते राहुल गांधी। वो राहुल गांधी से क्या तुलना करोगे तुम? राहुल गांधी वो व्यक्ति है जिसने उम्र के 18 साल में अपनी दादी को छलनी होते हुए देखा। राहुल गांधी वो व्यक्ति है जिसने 20 साल की उम्र में अपने बाप के टुकड़े को जमा किया था। राहुल गांधी वो व्यक्ति है जिसने 28 साल में उसकी मां को विदेशी है करके संबोधित किया था और वो अपमान सहन किया था। राहुल गांधी आज 38 साल में वो व्यक्ति है जो राजनीति में प्रवेश करने के बाद में उसको पप्पू, शहजादा, उसका है ना मजाक उड़ाने का जो काम मीडिया ने और जिन्होंने किया, वो सहन करने की शक्ति वाला राहुल गांधी है। उस राहुल गांधी से तुम क्या करो? स्वतंत्र संग्राम सेनानी के परिवार से जुड़ा हुआ राहुल गांधी है, गांधी परिवार। ये क्या चट्टीदारी बताएंगे? अरे ये चट्टीधारियों ने अगर महात्मा गांधी और भगत सिंह को साथ दिया होता, अंग्रेजों के साथ में मिलकर दोगलापन किया नहीं होता, तो भारत देश कब तक स्वतंत्र हो गया रहता? एक भी चट्टीधारी और भारतीय जनता पार्टी का आदमी बता दे कि मैं स्वतंत्रता के लिए लड़ा हूं, बता दे स्वतंत्रता के लिए जेल में गया, एक भी नहीं गया। ये क्या बताएंगे देश प्रेम? अरे देश प्रेम हमारा है, कांग्रेसियों का है करके आज देश टिका हुआ है। तुम्हारे हाथ में देश देंगे तो साले तुम कब के कब डुबा डालोगे। तुम सिर्फ सैनिकों की शहादत पर राजनीति कर सकते हो, तुम्हारी औकात नहीं है कि तुम दूसरे मुद्दे के ऊपर में वोट मांग सकते हो। आज देशाचे हाल करून ठेवलेले आहेत। महागाई दिवसेंदिवस वाढून राहिलेली आहे, मारपीट वाढून राहिली आहे, हिंदू मुस्लिम दरार वाढून राहिलेली है। तो भी भक्त बोलते कि नरेंद्र मोदी होना, और भक्त से पूछो नरेंद्र मोदी ने क्या किया, तो वो भक्त बोलता वो नहीं पता क्या किया, पर अच्छा है किया। पता नहीं तेरे को क्या किया, नहीं वो नहीं पता क्या किया।
क्यों? क्योंकि मैं हिंदू हूँ। अरे हिंदू तो हम भी है, तुम्हारे पास में जितने हिंदू नहीं है उतने हमारे पास में हिंदू है। अगर तुम्हारी हिंदू की पार्टी है तो काय को मुख्तार अब्बास को मंत्री बना के रखा है? शाहनवाज हुसैन को बाहर निकाल दे। यहाँ पर भंडारा जिले का देखो तारीख कुरैशी को काय को अध्यक्ष बना, दोगलगिरी करते हो। क्योंकि तुमको भी मालूम है कि देश जो है वो अखंड देश है, या सभी जाति धर्म और पात के लोग रहते हैं और सबको लेके चलना पड़ता है, तब जाके देश की सरकार चलती है। मित्रांनो, या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि सुरूही आहे। आता हम नरेंद्र मोदी के नाम पे वोट मांग रहे हैं, तो मैंने उनको बोला नरेंद्र मोदी के नाम पर वोट मांग रहे, तो नरेंद्र मोदी को क्यों नहीं खड़ा किए यहाँ से? पूरे देश में नरेंद्र मोदी के नाम पर वोट मांग रहे हैं, तो 543 जगहों से नरेंद्र मोदी को खड़ा कर देना था। अरे तुम्ही नरेंद्र मोदी के नाम वोट मागा, कोणी गड्या घोड्या निवडून देऊंगा? जो नगर परिषद नाही सांभाळू शकत, नगर परिषदेचे सदस्य नाही सांभाळू शकत, जो उमेदवाराच्या लाईन मध्ये बसू नाही शकत, तो देशाची सर्वोच्च संसद जी आहे त्याच्यामध्ये जाऊन बसेल तर आपल्या देशाची बदनामी नाही होईल तर का होईल? म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जे नाना जयरामजी पंचकुलेचे आपले उमेदवार आहेत, अगदी योग्य उमेदवार आहेत, यांना अनुभव आहे आणि आपला माणूस आहे। आपला माणूस म्हणजे समजते ना कसा? तेव्हा बिचारा भेटते ना, कोणासंग बसते ना कोणासंग उठते, त्याला म्हणते आपला माणूस। आणि हा जो आहे समोरच्या, तो जो काळे का ग्लास चढवते तर पाहिजे भी नाही कोण आणि का बोलते तर समजत भी नाही। तर अशा परिस्थितीमध्ये कंपॅरिझन करणं जरुरी आहे की कोण माणूस योग्य आहे आणि कोण कसा आहे। येणारी निवडणूक ही काही नगर परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही आहे, सर्वोच्च संसदेची निवडणूक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर संविधान वाचवायचे असेल तर आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार आणणं गरजेचं आहे, भारतीय जनता पार्टीची नाही। माझे इथं बहुत सारे बहुजन बौद्ध समाजाचे लोक उपस्थित असतील, त्यांना माझी नम्र विनंती आहे, महागठबंधन मध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी आरामात येऊ शकत होती, सीटांच्या वाटाघाटी होऊ शकत होती, पण आली नाही, कारण की त्यांनी सुपारी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून। ही बौद्ध धर्माचे जे मत आहेत त्याच्यात विभाजन होईल, काँग्रेसचे मोठ कटतील, तिघांमध्ये इकडे तिकडे विभाजित होतील आणि आपली भारतीय जनता पार्टीचे जो उमेदवार आहे तो निवडून येईल। तसंच महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे वंचित आघाडी, डॉक्टर प्रकाश आंबेडकरजी। आपण आंबेडकर साहेबांना मानतो, त्यांचे नातू आहेत, तेच आम्ही म्हटलं त्यांना घेऊन बसू, तयार होतो आम्ही त्यांच्यासोबत। तर त्यांनाही माहित होतं की आपण यांच्याजवळ गेलो तर आपला अलायन्स होऊन जाईल, तर त्यांनी किती सीटा मागितल्या? 22 सीटा मागितल्या। आता हे काही मागण्याची पत आहे का? त्यांना माहित होता 22 म्हणून ते अलायन्स होणार नाही। मोठी सुपारी भारतीय जनता पार्टीकडून घेतलेली आहे, ताकी इथं महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट समाजाचे जे मत आहेत ते विभाजित होतील आणि आपला उमेदवार सहज पद्धतीने निवडून येईल। म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही केला बहुजन समाज पार्टीने आणि कितीही केलं बहुजन वंचित पार्टीने त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही। आपल्या मताचे विभाजन होऊ देऊ नका आणि एक नुसता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नानाभाऊ जयराम पंचकुले यांना द्या, एवढी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय भारत।